नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये, ज्या माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे देवभक्ती आणि आयुष्य. श्री स्वामी समर्थ, श्री कुलदेवताभ्याय नमः. तर मंडळी, खूप जणांना उपवास व्रत करण्याची इच्छा आहे, ज्यांनी याआधी खूप सारे व्रत वैकल्य केलेले आहेत आणि आत्ता काही जणांना इथून पुढे करण्याची इच्छा आहे. परंतु काही शारीरिक व्याधींमुळे, काही आजारांमुळे, काही त्रासांमुळे किंवा काही अडचणीमुळे ज्यांना हे करणं शक्य होत नाही, कितीही इच्छा असली तरी त्यांच्याकडून ते होत नाही आहे. तर त्या लोकांनी ही कुलदेवतेची नक्की एक उपासना तुम्ही नक्की करा. त्याचा नक्की फरक तुमच्या आयुष्यात, तुमच्या संसारात, तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबावरती नक्की पडेल. तर तो उपाय म्हणजे कोणता? तर कुलदेवतेचा हा उपाय. तो कुलदेवतेचा उपाय करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या घरामध्ये कुलदेवतेचं नामस्मरण, पूजन, आरती होते, त्या घरामध्ये बाकीचे देव देखील जागृत होण्यास मदत होते. तर हा उपाय करताना करायचं काय आहे? कारण का, ज्यावेळेस हा उपाय तुम्ही करायला घ्याल, त्यावेळेस आपल्या आठवड्यातून किंवा एक दिवस तरी आपण आपल्या कुलदेवतेला आपल्या घराला देऊ शकतो. तर त्यातला मंगळवार, गुरुवार किंवा शुक्रवार ह्या 3 दिवसांपैकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक दिवस निवडायचा आहे, की ज्या दिवशी तुम्ही सढळ मनाने तुमच्या ह्या कुलदेवतेचा पूजा करू शकता, प्रसन्न करून घेऊ शकता त्या देवीला. तर